हॅलो फ्रेंड, टू डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 28. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंटिग्रेशनमधला लेक्चर नंबर 21ला सुरुवात केलेली. ज्या लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स याचा अभ्यास करत आहे. तुम्हाला असं म्हटलं होतं आपण इंटिग्रेशनमध्ये मल्टिप्लिकेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल, बट सम टाइप्स ऑफ इंटिग्रेशन मल्टिप्लिकेशन पॉसिबल. LIATमध्ये जर आपलं दिलेलं फंक्शन येत असेल तर आपण त्या फंक्शनचं मल्टिप्लिकेशन करू शकतो आणि त्या LIATमध्ये u इंटू व्हीचं जे इंटिग्रेशन आहे त्यालाच आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स असं म्हणतो. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्सवरचे प्रॉब्लेम पाहायचे. इंटिग्रेशन ऑफ u dx इज इक्वल टू u इंटिग्रेशन ऑफ v dx मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटिग्रेशन ऑफ v dxच्या बाहेर dx हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्याला आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स असं म्हणतो. या फॉर्म्युल्यामध्ये u अँड v इट्स डिपेंड अपॉन लेट रूल. म्हणजेच आपल्या दिलेल्या इंटिग्रेशनमध्ये u v ह्या दोन टर्म ज्या असतील इट्स डिपेंड ऑन LIATE रूल्स. म्हणजे आपल्याला कोणाला u कोणाला v म्हणता येणार नाही. आपल्याला u आणि v जर म्हणायचं असेल आपलं दिलेलं फंक्शन LIATमधलं असलं पाहिजे. ते बी अल्फाबेट्स पाहायचे. LIATमध्ये L पहिला येत असेल तर u म्हणा, I दुसरा येत असेल तर v म्हणा. म्हणजे LIATनुसार आपल्याला uv असं रिप्रेझेंट करायचं असते. तुमचा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट पहा. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर 5 रेज टू दी पॉवर x इंटू dx इक्वेशन नंबर 1. हा प्रॉब्लेम आपल्याला दोन पद्धतीने सॉल्व केला जातो. याला सबस्टिट्यूशननेही सॉल्व केला जाते आणि प्लेन सबस्टिट्यूशनसुद्धा केल्या जाते. किंवा प्लेनमध्ये जर आपण LIAT अप्लाय करायचं असेल तिथं दोन टाईपचं फंक्शन दिलेलं आहे. तर पहा, लॉगरिथमिक फंक्शन आहे का? नाही. इनवर्स आहे का? नाही. आता अल्जेब्रिक दिलेला आहे. x स्क्वेअर हा अल्जेब्रिक आहे आणि हा एक्सपोनेन्शियल आहे. म्हणजे पहिले a येतो नंतर e येतो, म्हणून x स्क्वेअरला u म्हणा, 5 रेज टू दी पॉवर x ला v म्हणा. नंतर इथं असेल बाय युझिंग IBP. by using IBP means इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ॲन्युअल एक्झाममध्ये आवर्जून तुम्ही फॉर्म्युला लिहा. इंटिग्रेशन ऑफ u v dx बरोबर u इंटिग्रेशन ऑफ v dx मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटिग्रेशन ऑफ v dxच्या बाहेर dx. या ठिकाणी पहा, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शनच्या बाहेर dx. बस तुम्ही u आणि v ह्या दोन टर्म सेपरेट करत जा आणि इंटिग्रेशन फाइंड आउट करत जा. काय झालं पहा, दिलेल्या इंटिग्रेशनमध्ये या ठिकाणी x स्क्वेअर 5 रेज टू दी पॉवर x इंटिग्रेशन 5 रेज टू दी पॉवर x अपॉन लॉग 5 मायनस x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x इंटिग्रेशन आलं 5 रेज टू दी पॉवर x अपॉन लॉग 5 इंटू dx. हा जो कॉन्स्टंट आहे हा कसा येईल पहा, x स्क्वेअर 5 रेज टू दी पॉवर x अपॉन लॉग 5 मायनस 2 अपॉन लॉग 5 इज इक्वल टू x इंटू 5 रेज टू दी पॉवर x इंटू dx. डबल या गंतामध्ये इंटिग्रेशन व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल आलं. म्हणजे आपल्याला दोन रूलचा प्रॉडक्ट दिलेला आहे. दोन रूलचा प्रॉडक्ट आपल्याला डायरेक्ट काढता येत नाही. तो जर काढायचा असेल तर आपण डबल इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करणार. इथं पहिलं इंटिग्रेशन बाय पार्ट्स आला, इथं डबल इंटिग्रेशन बाय पार्ट्स येईल. पर्यायाने आपल्याजवळ LIAT लॉगरिथमिक नाही, इनवर्स नाही, अल्जेब्रिक. अल्जेब्रिक म्हणजे x हा u हा एक्सपोनेन्शियल म्हणजे हा v असेल. इथं तुम्हाला डबल IBP लावायचा आहे. बाय युझिंग अगेन इंटिग्रेशन बाय पार्ट्स. अर्धा पार्ट जसाच तसा x स्क्वेअर 5 रेज टू दी पॉवर x अपॉन लॉग 5 मायनस 2 अपॉन लॉग 5. इथं आलं तुमचं फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शनच्या बाहेर dx. पहा मित्रांनो, दोनदा इंटिग्रेशन बाय पार्ट्स आला. इथं आलं x स्क्वेअर 5 रेज टू दी पॉवर x अपॉन लॉग 5 मायनस 2 अपॉन लॉग 5. इथं आलं x याचं इंटिग्रेशन आलं 5 रेज टू दी पॉवर x अपॉन लॉग 5 मायनस याचा डेरिव्हेटिव्ह 1 5 रेज टू दी पॉवर x अपॉन लॉग 5 इंटू dx. बस आता आपल्याला डायरेक्ट इंटिग्रेशन काढायचं आहे. फक्त अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन शांततेने करायचा प्रयत्न करा. हा x स्क्वेअर 5 रेज टू दी पॉवर x अपॉन लॉग 5 ॲज इट इज. इथं असेल तुमचा x
आता इथं मल्टिप्लाय करा, -2x 5^x, हे बघा मल्टिप्लाय केलं तुम्ही, -2x 5^x अपॉन log 5चा स्क्वेअर, हा मायनस ऑफ मायनस प्लस, इथं आला तुमचा 2 अपॉन, इथे येतो हा log 5 आणि हा log 5, हा आला तुमचा log 5चा स्क्वेअर, इंटिग्रेशन ऑफ 5^x dx. काहीच गडबड करायची नाही, शांततेने पहा. याला मल्टिप्लाय केलं, मायनस ऑफ मायनस प्लस झालं, इथं 2 5^x, बरोबर आहे, log 5. जर एखादी स्टेप चुकली असं समजा, तर आपण यूट्यूब लेक्चर पाहताना करेक्शन करायची. त्या ठिकाणी सरचं काहीतरी चुकलं बा, आपण करेक्शन करू, होऊ शकते तसं. शक्यतोवर मी प्रयत्न करेल चुकू न देण्याचं, पण एखाद्या वेळेस एखादी स्टेप चुकलेली असेल तुम्ही करेक्शन करा. -2x 5^x अपॉन log 5चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स या ठिकाणी log 5चा स्क्वेअर इंटू 2 5^x अपॉन log 5. तो log 5 हा log 5 म्हणजे हा क्यूब येईल, प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. पहा एकदम इंटरेस्टिंग असा प्रॉब्लेम तयार झाला. x² 5^x dx. या गणिताची खासियत अशी आहे, या प्रॉब्लेममध्ये आपण LIATचे 2 रूल अप्लाय केले. काही प्रॉब्लेममध्ये 2 रूल असतात, काही 3 असतात, काही टेन्शन घ्यायचं नाही. व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल आलं तर प्रॉडक्ट रूल अप्लाय करायचा. तो कोणचा प्रॉडक्ट रूल? डेरिव्हेटिव्हचा नाही, इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा. इट्स डिपेंड अपॉन LIATE. तुम्हाला असंच होमवर्क देतो मी 10 नंबरचा प्रॉब्लेम. पहा या ठिकाणी सहज प्रॅक्टिससाठी इंटिग्रेशन ऑफ x² 3^x dx प्रॅक्टिस व्हावा म्हणून तुम्हाला काय केलं मी, 10 नंबरचा तुम्हाला होमवर्क दिलेला आहे की सेम टू सेम घरी करा. x² 3^x dx यामध्ये तुम्हाला 2 IBP येणार आहे, 2 IBP. दुसरं गणित क्लिअर झालं. तिसरं पहा, दुसरा पद्धती तुम्हाला दिलेलं आहे, I = इंटिग्रेशन ऑफ x² इंटू tan इनव्हर्स x dx. एक्झाममध्ये तुम्हाला डायरेक्ट आठवलं पाहिजे, इन इंटिग्रेशन मल्टिप्लिकेशन डायरेक्टली नॉट पॉसिबल, बट सम टाइप्स ऑफ फंक्शन इट्स डिपेंड अपॉन LIAT. दिस मल्टिप्लिकेशन पॉसिबल बाय युजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स. याला आपण सॉल्व करू शकतो इंटिग्रेशन बाय पार्ट्सनं. कोणाला यू कोणाला व्ही म्हणता येणार नाही. UV डिपेंड ऑन लेट रूल. UV पहा L नाही, इन्व्हर्स आहे म्हणजे हा यू आला, हा x² म्हणजे अल्जेब्रिक आहे, हा यू आला, इथं आला इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इंटिग्रेशन बाय पार्ट्समध्ये आवर्जून तुम्ही एक्झाममध्ये डॉट केलं, तिथं फॉर्म्युला लिहा. पहा फर्स्ट फंक्शन ॲज इट इज शांततेनं, इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस राजू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शनच्या बाहेर dx. डोकं शांत. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, बरोबर आहे काय. UV पहा काय आलं या ठिकाणी, इथं आलेलं आहे तुमचं tan इनव्हर्स x, याचा डेरिव्हेटिव्ह आला x³ अपॉन 3. समजला तुम्हाला. इथं मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ x² 2x इंटिग्रेशन ऑफ tan इनव्हर्स x इज 1/1 + x² इंटू dx. म्हणजे आपल्या सायमल्टेनियस डेरिव्हेटिव्ह आणि सायमल्टेनियस इंटिग्रेशन दोन्ही आलं पाहिजे. केमिस्ट्रीमध्ये जसं सायमल्टेनियस ऑक्सिडेशन रिडक्शन होते आणि रेडॉक्स रिॲक्शन कॅरी करतात, तसंच इंटिग्रेशन बाय पार्ट्समध्ये आपल्याला इंटिग्रेशन प्लस डेरिव्हेटिव्हचं कॉम्बिनेशन असते. झाला प्रॉब्लेम तुमचा. पहा x³ tan इनव्हर्स x अपॉन 3 मायनस 2x अपॉन 1 + x² dx. बरेचशी मुलं या स्टेपमध्ये थांबतात आणि काहीतरी कॅल्क्युलेशन चुकीचं करतात. आता इथे इंटिग्रेशन बाय पार्ट्स लागणार नाही. इथं जर आपल्याला सॉल्व करायचं असेल, व्हेरिएबल अपॉन व्हेरिएबल डिव्हिजन पण होत नाही. म्हणजे आपल्याला काहीतरी आठवायला पाहिजे, इथं काहीतरी पॉईंट आहे बा. पहा याची पॉवर टर्म लहान आहे, याची पॉवर टर्म मोठी आहे, तर या टर्मचा डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी येऊ शकतो. 1चा डेरिव्हेटिव्ह 0, x² डेरिव्हेटिव्ह 2x. म्हणजे तुम्हाला असा फॉर्म्युला दिलेला आहे, इंटिग्रेशन ऑफ f'(x) अपॉन f(x) dx इज नथिंग बट log f(x) + c. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 + x² इज 2x. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट बाय युजिंग कोरोलरी आहे ही तुमची. हे तुम्हाला एक्झाममध्ये फास्ट आठवलं पाहिजे. tan इनव्हर्स x अपॉन 3 मायनस या ठिकाणी log 1 + x² + c इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. पहा
सिम्पलचा प्रॉब्लेम होता दुसरा, LIT लावायचा होता, टॅन इनवर्सला यू म्हणा, अल्जेब्रिकला एक्स स्क्वेअरला व्ही म्हणा, इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करा, स्टार जी स्टेप येते खालच्या टर्मचा डेरिव्हेटिव्हवरती येत असेल तर त्या ठिकाणी कोरोलरी अप्लाय करा आणि दिलेला प्रॉब्लेम तुम्ही शांततेनं सॉल्व करा. चला तुम्हाला नेक्स्ट प्रॉब्लेम आलेला आहे सेम टू सेम. एक्स क्यूब आला, म्हणजेच मी काय करतो पहा, तुमचा याच प्रॉब्लेममध्ये थोडंसं मॉडिफाईड करतो आणि नेमकं याच्या पुढं कसं सॉल्व करायचं ते सांगतो पहा. 2 नंबरचा प्रॉब्लेम तुम्हाला समजला, स्क्रीनशॉट काढून घ्या. 3 नंबरचा पहा, इथं तुम्हाला एक्स क्यूब आलं, इथं 3 आलं, इथं एक्स क्यूब आलेलं आहे. बस चला 3 नंबरचा प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात केली. काय केलं सर ना पहा, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड. शांतते. टॅन इनवर्स एक्स क्यूबचा इंटिग्रेशन एक्स रेज टू दी पॉवर 4/4 मायनस एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. पहा मित्रांनो, 3x स्क्वेअर 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. जास्त खोडतोड करत नाही, त्यामध्येच मी रिअरेंज करण्याचा प्रयत्न करतो. लक्ष द्या, दिलेल्या प्रॉब्लेममध्ये एक्स रेज टू दी पॉवर 4 इंटू टॅन इनवर्स x/4 मायनस 3x स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. डबल तुमची स्टारची स्टेप आली, महत्त्वाची आली. लक्ष द्या, आता काय करायचं पहा, मागच्या प्रॉब्लेममध्ये पॉवर टर्म डिफरंट होत्या. वरची पॉवर टर्म लहान होती, खालची मोठी होती, त्यामध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट केला होता. यामध्ये दोघांच्या पॉवर टर्म जर सेम असतील तर डिनॉमिनेटर ॲडजस्टमेंट करा. काय म्हटलं सर, दोघांच्या पॉवर टर्म जर सेम येत असतील तर तुम्ही दिलेल्या प्रॉब्लेममध्ये डिनॉमिनेटर ॲडजस्टमेंट करणे हा एकमेव पर्याय असतो. पहा, जर दोन्ही पॉवर टर्म सेम येत असतील तर 2 रूल आहे. एक डिनॉमिनेटर ॲडजस्टमेंट करणे, दुसरी पद्धती तुमची त्या ठिकाणी ॲक्च्युअल डिव्हिजन साधी भागाकार पद्धत अप्लाय करणे. तसं करायचं काम पडत नाही, सिम्पल आहे. 1 प्लस एक्स स्क्वेअर वरती लिहिला, -1 घेतला, रिमेनिंग टर्म ॲज इट इज एक्स रेज टू दी पॉवर 4 टॅन इनवर्स x/4 मायनस 3 डिनॉमिनेटर सेपरेट 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1/1 प्लस एक्स स्क्वेअर आणि या ठिकाणी आलेलं आहे तुमचं dx. पहा, एकदम सिम्पल, बिलकुल लहान मुलासारखे कॅल्क्युलेशन तुम्हाला कॅरी आउट करायचे. इथं राहिलं तुमचं एक्स रेज टू दी पॉवर 4 टॅन इनवर्स x/4 मायनस 3 ही टर्म गेट कॅन्सल. इथं dx राहिलं, इथं मायनस ऑफ मायनस प्लस, इथं 3 आलं, इथं आलं dx/1 प्लस एक्स स्क्वेअर. पहा मित्रांनो, ही टर्म जशी आहे तशी -3 इथं dx मायनस ऑफ मायनस प्लस 3dx/1 प्लस एक्स स्क्वेअर. इथं आलेलं आहे I इज इक्वल टू एक्स रेज टू दी पॉवर 4 टॅन इनवर्स x/4 मायनस 3x प्लस 3 टाइम्स टॅन इनवर्स x प्लस c इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. म्हणजेच तुम्ही प्रॉब्लेम नंबर 2 आणि प्रॉब्लेम नंबर 3 एकावर एक आधारित तयार केला. दोन्ही प्रॉब्लेम सेम होते, दोघांमध्ये फक्त स्टारच्या स्टेपमध्ये बदल झाला. 2 प्रॉब्लेममध्ये आपण कोरोलरी यूज केली आणि प्रॉब्लेम नंबर 3मध्ये आपण दिलेल्या प्रॉब्लेममध्ये डिनॉमिनेटर ॲडजस्टमेंट यूज केला. आता प्रॉब्लेम नंबर जो 4 आहे, हा 4 खरंच सोडवायला 2 टेक्निक आहे. पहा, प्रॉब्लेम नंबर 4 एक तुम्ही सबस्टिट्यूशनही सोडू शकतात किंवा इंटिग्रेशन बाय पार्ट्सनंही डायरेक्ट सॉल्व केलं तरी चालते. पहा, आता तुम्हाला याला जर सॉल्व करायचं असेल तर लॉग एक्स स्क्वेअरला जर तुम्ही यू म्हटलं आणि त्याचं जर इंटिग्रेशन काढायचं काम पडलं तुम्हाला, बरोबर आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचं काम पडलं तरी चालते. म्हणजे हे सॉल्व करण्यासाठी सबस्टिट्यूशन किंवा 2दा इंटिग्रेशन बाय पार्ट्स. मी काय करतो पहा, याला यू म्हणतो, याला व्ही म्हणतो, इथं आला इंटिग्रेशन बाय पार्ट्स. काय इंटिग्रेशन बाय पार्ट्स पहा, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन च्या बाहेर dx. वेगवेगळ्या टेक्निक असतात. काही मुलं सबस्टिट्यूशन सॉल्व करतात, काही सरळ सॉल्व करतात. काय आलं पहा, इथं आलेलं आहे dxचं इंटिग्रेशन आलं x इंटू आलं लॉग एक्सचा स्क्वेअर मायनस याचा डेरिव्हेटिव्ह आला 2 टाइम्स लॉग एक्स. आता डेरिव्हेटिव्ह काढता आला पाहिजे. याचा डेरिव्हेटिव्ह काय आला पहा, 2 टाइम्स लॉग एक्स आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला 1/x
लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आला 1/x आणि डी एक्सचं इंटिग्रेशन आलं एक्स इंटू आलं डी एक्स. हा एकदम सिस्टमॅटिक प्रॉब्लेम तयार झाला. मी लॉग एक्स क्यूब पण शिकवतो, तुम्हाला टेन्शन घेऊ नका. मला प्लेनही सोडवलं जाते, सबस्टिट्यूशन सोडवलं जाते. इंटिग्रेशन बाय पार्ट्स 2 टाइम लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x या डी एक्सचं इंटिग्रेशन एक्स, याच्याशी हा कॅन्सल झाला. इथं काय आलं पहा, दिलेला प्रॉब्लेम शांततेने पहा. इथं आलेलं आहे एक्स इंटू लॉग एक्सचा स्क्वेअर -2 इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स डी एक्स, हा यू हा व्ही. डबल इथे इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय होणार. लॉग एक्सचं इंटिग्रेशन शिकवलं मी मागच्या पिरियडमध्ये, लेक्चर नंबर 27मध्ये तुम्ही पाहिलं. डबल या ठिकाणी इंटिग्रेशन बाय पार्ट्सना लॉग एक्सचं इंटिग्रेशन काढा. ही टर्म जशी तशी -2 फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शनच्या बाहेर डी एक्स. आता पहिला पार्ट जसाच्या तसा, लॉग एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला डायरेक्ट काढल्या जात नाही. लॉग एक्सचं इंटिग्रेशन काढण्यासाठी आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स ही टेक्निक अप्लाय केली. ही टर्म जशीच्या तशी इथं तुमचा आला -2, इथं आला एक्स इंटू लॉग एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1/x डी एक्स इंटिग्रेशन एक्स इंटू डी एक्स. डबल हे गेट कॅन्सल. इथं आलं एक्स टाइम्स लॉग एक्सचा स्क्वेअर -2x इंटू लॉग एक्स मायनस ऑफ मायनस प्लस टू डी एक्सचं इंटिग्रेशन एक्स प्लस सी. हे मोठ्या शांततेने तुम्हाला काम करायचं आहे. लॉग एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन डिटरमाइन करायचं होतं. ते डिटरमाइन करण्यासाठी माझ्याजवळ दुसरी एक टेक्निक आहे, मी तीही शिकून पाहतो, ही शिकून पाहतो. दोघांचं उत्तर सेम येते पहा. मी लॉग एक्स स्क्वेअरला यू म्हटलं, डी एक्सला व्ही म्हटलं, इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय केला आणि दिलेला प्रॉब्लेम सॉल्व केला. त्याचं उत्तर तुमच्या डोळ्यासमोर आहे. हेच गणित मी सबस्टिट्यूशननं सुद्धा सॉल्व करू शकतो. मी हा प्रॉब्लेम तुम्हाला सबस्टिट्यूशननं सॉल्व करून दाखवतो. शांततेनं बोर्डवर पहा. दिलेला प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व बाय युजिंग सबस्टिट्यूशन. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता जो 4 नंबरचा प्रॉब्लेम पाहिला तोच आपण प्रॉब्लेम बाय युजिंग सबस्टिट्यूशननं सॉल्व करून पाहणार आहे. दोन्ही प्रॉब्लेमचं उत्तर सेम येते, फक्त टेक्निक चेंज होते. त्या टेक्निकचा तुम्हाला विचार करायचा आहे. ऑर इथं दिलेलं आहे सरांनी आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स स्क्वेअर डी एक्स. आता तुम्हाला हा जो दिलेला प्रॉब्लेम आहे हा तुम्ही सरळ आत्ता पाहिला. सरांनी इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय केलं, याला यू याला व्ही म्हटलं, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व केला. हाच प्रॉब्लेम मी जसाच्या तसा सबस्टिट्यूशननं जर सॉल्व केलात पहा. पुट टी इज इक्वल टू लॉग एक्स implies that x is equal to e raised to the power t. 100% समजलं तुम्हाला. t is equal to log x येत असेल तर x is equal to e raised to the power t येते. चला या टीचा डेरिव्हेटिव्ह डिटरमाइन करा. dt by dx is nothing but derivative of log x and derivative of log x is nothing but 1/x. म्हणजे x dt must be equal to dx. तुमच्या दिलेल्या इंटिग्रेशनमध्ये टीचा डेरिव्हेटिव्ह डी टी बाय डी एक्स, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x, एक्स डी टी बरोबर डी एक्स. हा तुमचा जो एक्स आला तो एक्स म्हणजे ई रेस टू दी पॉवर टी इंटू डी टी बरोबर डी एक्स आलं. देअर फोर इक्वेशन नंबर 1 आय इज इक्वल टू काय आलं पहा, लॉग एक्सची किंमत आली तुमची टी स्क्वेअर इंटू बरोबर आहे डी एक्सची किंमत आली तुमची एक्स डी टी आणि एक्स डी टी इज नथिंग बट ई रेस टू दी पॉवर टी डी टी. म्हणजे तुमचा दिलेलं इक्वेशन 1 कम्प्लिटली ट्रान्सफर इन द टर्म ऑफ टी बाय युजिंग द सबस्टिट्यूशन. आपण दिलेल्या प्रॉब्लेमला सबस्टिट्यूशनच्या मदतीने टीमध्ये ट्रान्सफर केलं. आता इंटिग्रेशन बाय पार्ट्स एल आय ए टी पहा, लॉगरिथमिक नंतर इन्व्हर्स फंक्शन एल आय ए टी ई, लॉगरिथमिक नाही, इन्व्हर्स नाही, अल्जेब्रिक आणि एक्सपोनेन्शियल बरोबर यू व्ही. इथं तुमचा फॉर्म्युला येईल. काय फॉर्म्युला येईल पहा, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन आणि याच्या बाहेर तुमचा डी टी असेल. पहा याचं इंटिग्रेशन ई रेस टू दी पॉवर टी इंटू टी स्क्वेअर. टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असेल 2t, हा असेल ई रेस टू दी पॉवर टी डी टी. इथं असेल तुमचा टी स्क्वेअर ई रेस टू दी पॉवर टी -2 फर्स्ट फंक्शन डबल आय बी पी ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन
dt मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन च्या बाहेर dt. आपण दिलेला प्रॉब्लेम वेगळ्या टेक्निकने सॉल्व करून आलो. या ठिकाणी आला टी स्क्वेअर ई रेस टू दी पॉवर टी मायनस 2t ई रेस टू दी पॉवर टी मायनस ऑफ मायनस प्लस 2 इथं आलं 1 इंटू ई रेस टू दी पॉवर टी डी टी. लास्ट स्टेप टी स्क्वेअर ई रेस टू दी पॉवर टी मायनस 2t ई रेस टू दी पॉवर टी प्लस 2 ई रेस टू दी पॉवर टी प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. आता तुमच्या मनाला प्रश्न विचारा, ई रेस टू दी पॉवर टी म्हणजे कोण आहे तुमचा? ई रेस टू दी पॉवर टी म्हणजे एक्स. इथं आला तुमचा एक्स इंटू लॉग एक्सचा स्क्वेअर मायनस 2 इंटू लॉग एक्स इंटू एक्स प्लस 2x प्लस सी. आता हे आलेलं उत्तर आणि पहिल्या मेथडने आलेलं उत्तर सेम टू सेम आहे का पहा. एक्स लॉग एक्सचा स्क्वेअर पहा मित्रांनो मायनस 2x लॉग एक्स प्लस 2x प्लस सी. दोन्ही मेथडनं उत्तर सारखेच येतात. एका मुलांनी डायरेक्ट प्रॉब्लेम सॉल्व केला, एका मुलांनी सबस्टिट्यूशननं सॉल्व केला. दोन्ही विद्यार्थ्याला दोन्ही मेथडला सारखेच मार्क पडतात. तुम्ही कोणतीही एक मेथड ॲडॉप्ट करायला पाहिजे हे लक्षात ठेवा. पुढचा प्रॉब्लेम पहा. मी सहज तुम्हाला 11 नंबरचा होमवर्क देणार आहे. 11 नंबरला दिलेलं आहे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स क्यूब इंटू डी एक्स. आता या ग्रंथामध्ये तुम्हाला असे पद्धतीने सॉल्व केला जातो. 3 IBP लावणं पडतात तिच्यात आणि सबस्टिट्यूशनने सॉल्व केला जातो. म्हणजे तुम्ही याला डायरेक्ट सॉल्व करू शकतात. डायरेक्ट सॉल्व करा किंवा सबस्टिट्यूशननं सॉल्व करा. सबस्टिट्यूशन ॲज यू लाईक, तुमची जी इच्छा आहे ती करा. इथं पुट टी बरोबर लॉग एक्स घ्या आणि दिलेला प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. कोणत्याही मेथडनं सॉल्व केला तर मला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जो लॉग एक्स क्यूबचा प्रॉब्लेम सॉल्व केला म्हणजे तुमची पूर्ण रिव्हिजन त्या ठिकाणी ॲटोमॅटिक होऊन राहिलेली आहे. आपण समोरचा इम्पॉर्टंट प्रॉब्लेम घेणार आहे. प्रॉब्लेम नंबर 5 इंटिग्रेशन ऑफ सेग क्यूब एक्स डी एक्स. आपल्याला एक्झाममध्ये आठवत नाही दिलेलं इंटिग्रेशन कसं सॉल्व करायचं आहे. आपण काहीतरी सबस्टिट्यूशन काहीतरी टर्म काढायचा प्रयत्न करतो आणि दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करून आन्सर आणण्याचा प्रयत्न करतो. पण सेक क्यूब एक्समध्ये सरनं IMP लिहिलं. आतापर्यंत तुम्हाला जेवढ्या मेथड शिकवल्या तेवढ्या मेथड फेल आहे. तुम्ही जर डायरेक्ट दिलेल्या प्रॉब्लेममध्ये सबस्टिट्यूशन घेतलं किंवा सेकला 1/cos लिहिलं आणि मग कॉसचं कन्व्हर्शन केलं आणि उत्तर काढायचा प्रयत्न केला, कितीही टेक्निक वापरली तुम्हाला या गणिताचं उत्तर भेटणार नाही. 5 आणि 6 प्रॉब्लेम सेम आहे. 5वा मी शिकवणार, 6वा तुम्ही करणार. आता हा जो सेक क्यूब एक्स आहे याला आपण 2 पद्धतीनं रिअरेंज करू. पहा, इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स डी एक्स या पद्धतीने करायचं आहे. कळलं तुम्हाला? आता ज्याचं इंटिग्रेशन काढणं सोपं आहे त्याला यू म्हणा, ज्याचं अवघड आहे त्याला व्ही म्हणा. आता तुम्हाला माहिती आहे हा कोणाचा अँटी डेरिव्हेटिव्ह आहे. तुम्ही पटकन सांगितलं सर हा टॅनचा अँटी डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स हा सेक स्क्वेअर एक्स असतो. हे आम्हाला माहीत असल्यामुळे आम्हाला असं वाटते की आम्ही सेक स्क्वेअर एक्सला यू म्हणणार आणि सेक एक्सला व्ही म्हणणार. तुम्ही सेक स्क्वेअर एक्सला यू म्हणा आणि सेक एक्सला व्ही म्हणा आणि प्रयत्न करून पहा. जर तुम्ही सेक एक्सला यू आणि सेक स्क्वेअर एक्सला व्ही म्हटलं तर जरा वेळ लागतो. जे सोपं जाते ती टेक्निक तुम्हाला अडॅप्ट करायची असते. तर मी काय केलं पहा, या ठिकाणी सेक स्क्वेअर एक्सला यू आणि याला व्ही म्हटलं. इथं लिहिलं इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तुम्हालाही समजला इंटिग्रेशन बाय पार्ट्स काय. इथं फर्स्ट फंक्शन ॲज इट इज बरोबर आहे. इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शनच्या बाहेर डी एक्स. जर नाही बरोबर आला तर आपण उलटत करणार आहे, यू ईची जागा बदलणार आहे. आपण प्रयत्न करून पाहत असतो. पहा, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज बरोबर आहे. इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड यू इंटिग्रेशन ऑफ व्ही बरोबर आहे की नाही. आता इथं सेक एक्सचं इंटिग्रेशन काढणं अवघड आहे तर आपण थोडा चेंज करू. सेक एक्सला यू म्हणू आणि सेक स्क्वेअर एक्सला व्ही म्हणू तर आपलं गणित प्रॉपर येते. पहा, आत्ता मी जसं लिहिलं होतं त्यामध्ये चूक होण्याचे चान्सेस मला जाणवल्या. सेकचं इंटिग्रेशन लॉग आहे, लॉगचं इंटिग्रेशन आपल्याला डायरेक्ट येत नाही म्हणजे ती मेथड अप्लाय करू नका करू. इंटिग्रेशन बाय पार्ट्समध्ये पहा, यू म्हणजे सेक एक्स इंटिग्रेशन ऑफ व्ही म्हणजे सेक स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ पहा सेक एक्स सेक स्क्वेअर एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ यू
इंटिग्रेशन ऑफ व्ही च्या बाहेर डी एक्स. चला शांततेने बोर्डवर पहा. इथं आलेलं आहे सेक एक्स, सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन तुमचं टॅन एक्स. ज्याचं इंटिग्रेशन काढणं सोपं त्याला व्ही म्हणा, ज्याचं अवघड त्याला यू म्हणा. यू इंटिग्रेशन ऑफ व्ही, हे लक्षात ठेवा. उलट सुलट केलं तर बरोबर येत नाही. आत्ताच आपण पाहिलं सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स, सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन हे आलं इंटू टॅन एक्स इंटू डी एक्स. पहा शांततेत. इथं आलेलं आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस या ठिकाणी येतो सेक एक्स टॅन एक्स इंटू टॅन एक्स टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स. दुसरा कोणताच पर्याय आपल्याला सेक क्यूब इंटिग्रेशनमध्ये नव्हता. सेक क्यूब इंटिग्रेशन हे अगोदर एक्झाममध्ये सुद्धा बऱ्याचशा विचारलेलं आहे, म्हणून मी आय एम पी म्हणून तुम्हाला सांगितलं सेक एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स करा. ज्याचं इंटिग्रेशन काढणं सोपं त्याला व्ही म्हणा, ज्याचं अवघड त्याला यू म्हणा. सेक एक्सला यू म्हणा, सेक स्क्वेअरला व्ही म्हणा. उलटं केलं तर गणित येत नाही लवकर. इथपर्यंत आले झालं. या ठिकाणी सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस सेक एक्स. आता याचा डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशन आपल्याला डिटरमाइन करता येत नाही. मग ते डिटरमाइन करण्यासाठी टॅन स्क्वेअर थिटाला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा, टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 इंटू डी एक्स असं तुम्ही रिअरेंज करू शकता. सेक एक्स जसाच्या तसा तुमचा जो टॅन स्क्वेअर एक्स आहे त्या टॅन स्क्वेअर एक्सला तुम्ही सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 असं रिअरेंज करा. इथं आलेलं आहे तुमचं सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस इथं आलेलं आहे सेक एक्स, इथं आलेलं आहे तुमचं मल्टिप्लाय करा सेक एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स सेक क्यूब एक्स मायनस सेक एक्स आलेलं आहे या ठिकाणी. इथं आलेलं आहे डी एक्स. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आलेलं आहे. डबल लक्ष द्या बा. सेक क्यूब एक्स मायनस सेक एक्स इंटू डी एक्स आय इज इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस सेक क्यूब एक्स डी एक्स मायनस ऑफ मायनस प्लस सेक एक्स डी एक्स. मायनस ऑफ मायनस प्लस काय आलं सेक एक्स डी एक्स. आता आपल्याला तो जो दिलेला प्रॉब्लेम आहे तो आपल्याला सॉल्व करायचा आहे. तो सॉल्व करण्यासाठी आता एक काम करा. आपल्याला हे जे गणित दिलेलं आहे पहा आय इज इक्वल टू सेक क्यूब एक्स डी एक्स, तीच टर्म रिपीट झालेली आहे. तुमचा डबल याला सेक एक्स लिहा सेक स्क्वेअर एक्स लिहा, प्रॉब्लेम येतो. जसं आपलं एखादी केमिकल रिॲक्शन असते कंटिन्यू चालूच असते, बंद होत नाही. आपण त्या ठिकाणी चेन स्टॉप करतो, बरोबर आहे की नाही. पॉलिमरायझेशनमध्ये असते तसं त्याच टाईपचं. या ठिकाणी तुम्हाला स्टॉप करायची रिॲक्शन. कशी स्टॉप करायची? सेक क्यूब एक्सला आय म्हणा. फॉर्म इक्वेशन 1 इक्वेशन 1 वरून आय इज इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस आय प्लस सेक एक्सचं इंटिग्रेशन आलं आहे लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. पहा मित्रांनो सेक एक्स इंटू टॅन एक्स, सेक क्यूब एक्सला आपण आय म्हटलं, हा आलं तुमचं लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स. या आयला तुम्ही ट्रान्सफर करा. इथं आलेलं आहे आय प्लस आय इज इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस लॉग इथं आलेलं आहे सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी, बरोबर आहे. इथं आलेले 2i इज इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस C1. 2 डिवाइड करा. i इज इक्वल टू 1/2 टाइम सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस 1/2 टाइम्स लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस C1/2. दिस C1/2 इज नथिंग बट C, बरोबर आहे. म्हणजे i इज इक्वल टू 1/2 टाइम सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस 1/2 टाइम्स लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस C इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. पहा मित्रांनो, एकदम इम्पॉर्टंट असा प्रॉब्लेम सरांना तुम्हाला शिकवलेला आहे की सेक क्यूब एक्सचं इंटिग्रेशन डायरेक्टली आपल्याला डिटरमाइन केलं जात नाही. ते डिटरमाइन करण्यासाठी सेक एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स घ्या. आता दोन्ही तुमचे टिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे. 2 टिग्नॉमेट्रिक फंक्शन असतील तर ज्याचं इंटिग्रेशन काढणं सोपं जाते त्याला व्ही म्हणा, ज्याचं अवघड जाते त्याला यू म्हणा. सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन टॅन एक्स आहे, पण याचं इंटिग्रेशन थोडं अवघड आहे. पण हा यू आला आणि हा व्ही आला. इंटिग्रेशन बाय पार्ट्स लावा, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करा. 100% हा प्रॉब्लेम एक्झाममध्ये विचारू शकतात. प्रॉब्लेम नंबर 6 सेम टू सेम आहे. इंटिग्रेशन ऑफ कोसेक क्यूब एक्स डी एक्स सेम.
यामध्ये तुम्हाला आयडेंटिटी यूज करणं पडणार आहे. सेम प्रॉब्लेम आहे पहा, इथं तुम्ही इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स, याला यू याला व्ही म्हणा, इंटिग्रेशन बाय पार्ट्सनं दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. 100% तुमचा प्रॉब्लेम बरोबर येईल. तुमच्या एक्झाममध्ये प्रॉब्लेम नंबर 5 प्रॉब्लेम नंबर 6 मॅक्झिमम चान्सेस आहे. दोन्ही टिग्नॉमेट्रिक फंक्शन असल्यानंतर यू व्ही कोणाला म्हणायचं हे महत्त्वाचं असते. ज्याचं इंटिग्रेशन काढणं सोपं त्याला व्ही म्हणणे, ज्याचा अवघड त्याला यू म्हणणे. चला प्रॉब्लेम नंबर 8 नंबरचा प्रॉब्लेम पाहू आपण. प्रॉब्लेम नंबर 7 एकदम इझी आहे. तोही आपल्याला 2 मेथडनं सॉल्व करू शकतो. कोणत्याही मेथडनं सॉल्व केलं तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आजच्या लेक्चरमध्ये आपण हे टोटल 11 प्रॉब्लेम या ठिकाणी पाहणार आहे, सॉल्व करणार आहे. त्या ठिकाणी पहा प्रॉब्लेम नंबर 7 इथं आलेले आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब इंटू लॉग एक्स इंटू डी एक्स. मला असं वाटते फक्त या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सॉल्व करताना थोडं लक्ष देणं आहे. कसं लक्ष देणं आहे पहा, आय बी पी 2-2, 3-3 पण येऊ शकतं काही गणतात. इथं आलेले 2 फंक्शनचा एक लॉग एक्स, इथं आलेला आहे एक्स क्यूब, इथं आलेला आहे डी एक्स, हा यू हा व्ही. इंटिग्रेशन बाय पार्ट्स. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन च्या बाहेर डी एक्स. एकदम रिलॅक्स आणि शांततेने प्रॉब्लेम सॉल्व करा. एक्स रेस टू दी पॉवर 4 हा लॉग एक्स अपॉन 4 आला, मायनस 1 बाय एक्स, एक्स रेस टू दी पॉवर 4 बाय 4 इंटू डी एक्स, हा गेट कॅन्सल. एक्स रेस टू दी पॉवर 4 इंटू लॉग एक्स बाय 4 मायनस इथं 1 बाय 4 एक्स रेस टू दी पॉवर 4 बाय 4 प्लस सी. हे बा एक्स सी याच्याची गेट कॅन्सल आहे, एक्स क्यूब राहिला. आणि हा जो एक्स क्यूब असेल या एक्स क्यूबचं इंटिग्रेशनचं एक्स रेस टू दी पॉवर 4 बाय 4 येते. म्हणजे रिक्वायर्ड आन्सर आलं तुमचं एक्स रेस टू दी पॉवर 4 इंटू लॉग एक्स बाय 4 मायनस एक्स रेस टू दी पॉवर 4 बाय 16 प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 7 तुम्हाला 100% परफेक्ट समजला. आपण आजच्या लेक्चरचा लास्ट प्रॉब्लेम पाहणार आहे. 8 नंबर इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू साइन इनवर्स एक्स डी एक्स. प्रॉब्लेम लहान आहे, समजायला थोडा वेळ लागतो. यू इंटू व्ही 2 आलेले, एल आय टी पहिले तुमचा इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, नंतर तुमचा अल्जेब्रिक ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, हा यू हा व्ही, एल आय ए टी ई. बाय युझिंग द इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तुम्ही एक्झाममध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट्स हे पूर्ण लिहिलं गेलं पाहिजे. तो जो स्टेटमेंट असेल किंवा जो फॉर्म्युला असेल तो आवर्जून एक्झाममध्ये लिहा. इथं आलं इंटिग्रेशन बाय पार्ट्स, इथं डॉट 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 म्हणजे तुमचा फॉर्म्युला आला. या ठिकाणी फर्स्ट फंक्शन ॲज इट इज मित्रांनो इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड. सॉरी इथं एक्स साइन इनवर्स एक्स आलेला आहे, थोडं अलर्ट राहा. इथं आलेलं आहे एक्स, इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स च्या बाहेर डी एक्स. डबल एकदा चेक करून घ्या. 2 प्रॉब्लेम बुक्समध्ये एक साइन इनवर्स एक्सवाला आहे सेपरेट आणि एक्स साइन इनवर्स एक्सवाला आहे. त्याच्यामुळं आपण अलर्ट असलं पाहिजे. या ठिकाणी काय आलं पहा, याचं इंटिग्रेशन येते एक्स स्क्वेअर बाय 2 इंटू साइन इनवर्स एक्स मायनस 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर बाय 2 इंटू डी एक्स. ज्या प्रॉब्लेममध्ये पॉवर टर्म सेम येतात त्या प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंट केल्याशिवाय पर्याय नाही. डबल एकदा वाक्य आहे का, हे वेगळं ऑड इंटिग्रेशनचा जन्म होणार आहे. आता ज्या इंटिग्रेशनमधल्या पॉवर टर्म सेम असतात त्या इंटिग्रेशनमध्ये ॲडजस्टमेंट करा. मायनस साईन आत दिली तुमची, प्लस इथं घेतली. ही दोन्ही पॉवर टर्म सेम आहे, स्टार आली म्हणजे काहीतरी वेगळं असेल. ही गोष्ट तुमच्या मनात असली पाहिजे. मनात कशी असली पाहिजे 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. बरोबर आहे. आता 1 मायनस एक्स स्क्वेअर तर मी त्या ठिकाणी लिहिलेलाच आहे, पण आता या ठिकाणी मला +1 आहे तर इथं मला -1 ॲडजस्ट करायचं आहे. सरांनी लिहिलेल्या स्टेप बरोबर आहे का चूक आहे. मायनस एक्स स्क्वेअर जसंच तसा +1 -1 गेट कॅन्सल. इथं आलेलं आहे एक्स स्क्वेअर साइन इनवर्स एक्स बाय 2 प्लस 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 मायनस एक्स स्क्वेअर डिनॉमिनेटर सेपरेट -1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स.
एकदम अलर्ट पाहिजे या गणितात. वेगळी टेक्निक आहे पहा. I इज इक्वल टू एक्स स्क्वेअर साईन इनवर्स एक्स अपॉन 2 प्लस अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स मायनस डी एक्स अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. बऱ्याचशा मुलांना एकदम टेन्शन आलं, सर ही स्टेप कशी आली आम्हाला समजलं नाही. बरेचसे मुलं पाठ करतात. मित्रांनो, एकदम साधी अशी स्टेप आहे. ए अपॉन रूट ए असेल त्याचं रिक्वायर्ड आन्सर रूट ए येते. ए अपॉन रूट ए जर असेल त्याचं रिक्वायर्ड आन्सर रूट ए येते. हे तुम्हाला त्या ठिकाणी समजलं पाहिजे. या ठिकाणी आता नवीन एक फॉर्म्युला आहे पहा. इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स एक्स बाय 2 अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 साईन इनवर्स एक्स बाय ए प्लस सी. मला याचं इंटिग्रेशन काढण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करणार आहे. ए स्क्वेअर म्हणजे 1 असेल. हा कुठून आला, कसा आला, आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये यानंतरच्या एक्झरसाईजमध्ये किंवा याच एक्झरसाईजमध्ये आपण ते शिकवणार आहे. पहा, इथं आलं एक्स स्क्वेअर, इथं आला साईन इनवर्स एक्स बाय 2. इथं पहा तुमचा एक्स बाय 2, इथं बी एक्स बाय 2 येईल. अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअर. ए स्क्वेअर बाय 2 म्हणजे 1 बाय 2. इथं आला तुमचा साईन इनवर्स एक्स मायनस, आणि याचं इंटिग्रेशनसुद्धा तुमचं साईन इनवर्स एक्स येते. बाळा, याच्यासाठी हा फॉर्म्युला एक्स बाय 2 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 म्हणजे 1 बाय 2 साईन इनवर्स एक्स बरोबर मायनस याचं इंटिग्रेशनसुद्धा तुमचं साईन इनवर्स एक्स प्लस सी आहे. बस याचे ॲडिशन करा, फायनल आन्सर लिहा. एक्स स्क्वेअर साईन इनवर्स एक्स बाय 2 प्लस एक्स बाय 2 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस या ठिकाणी 1 बाय 2 मायनस 1 म्हणजे याची सबस्ट्रॅक्शन हे येईल तुमचं मायनस 1 बाय 2 टाईम साईन इनवर्स एक्स प्लस सी. प्रॉब्लेम नंबर 8 हा ऑड प्रॉब्लेम होता. हा प्रॉब्लेम मी भविष्यामध्ये डबल एकदा तुम्हाला शिकू शकतो, कारण की यामध्ये एक फॉर्म्युला नवीन आला तरी तुम्ही तो शांततेने पाहिला. एक्स साईन इनवर्स एक्स, साईन इनवर्स एक्सला यू म्हणा, एक्सला व्ही म्हणा. इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करा. बरोबर ज्या ठिकाणी स्टार आली त्या ठिकाणी पहा मायनस साईन आत दिली. डिनॉमिनेटर ॲडजस्टमेंट केले. ए अपॉन रूट ए रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअरला ॲरो दाखवेल. त्याचं इंटिग्रेशन आपल्याला येत नाही, त्यासाठी फॉर्म्युला लिहिला आणि दिलेला प्रॉब्लेम सॉल्व केला. तुम्हाला जर या फॉर्म्युलाची काही डिफिकल्टी असेल तर आपण समोर सॉल्व करू. हे 28 नंबरचं लेक्चर आपण याच ठिकाणी स्टॉप करू. सो स्टॉप हिअर. थँक्यू.